सणात देखील स्थान दिलं नाही दिलं? आठवा, गणपतीचा दुसरा दिवस कोणाचा मान करतो आपण? उंदिराचा मान करतो. करतो की नाही? बैल पोळ्याला बैलाचा मान करतो नाही का? नागोबा कधी पुसतो? गटारीला नाही, तो वेगळा. मी वारुळातला म्हणतो, तो गटारातला असतो नाही का? आमच्या प्राण्याला देखील आणि आमच्या श्रद्धेत आपण स्थान दिले, लक्षात घ्या. या सगळ्या मग काय आहे नेमकं ते 2 मिनिटात फक्त सांगतो. आमचे संत सांगून गेले, जे जे भेटे भूत त्यासी माने भगवंत. काय सांगून गेले? जे जे भेटे भूत, म्हणजे खरोखरच भेटलं तर भूत म्हणजे भगवंत नाम नका, आधी नसतंच भूत. भूत म्हणजे जीव, मग तो सजीव असो किंवा निर्जीव. या समयीतही देव आहे, या तबल्यातही देव आहे, तबला वाजवणारातही देव आहे, हा जो बुवा बोलतोय त्याच्यातही देव आहे, आणि तुम्ही सगळे ऐकताय तुमच्यातही देव. जे जे भेटे भूत त्यासी माने भगवंत, असं का म्हणाले? याच्या माग एकच शब्द आहे, तो म्हणजे कृतज्ञता. काय आहे? कृतज्ञता. जर मी याला देव मानलं ना तर माझ्या मनात अहंकार कधीच राहणार नाही. कारण का? समोर देव उभा आहे. समोर कोण आहे? देव उभा आहे. म्हणजे माझ्यातला अहंकार पळवून लावण्यासाठी मदत कोणी केली? या देवाने. ते माझे गुरुस्थानी आहेत. दत्तगुरु महाराजांचे किती गुरु होते? दत्तगुरु महाराजांचे गुरु किती होते? 24 गुरु होते. किती? मधमाशी देखील त्यांचा गुरु, अजगर देखील त्यांचा गुरु, हरिण त्यांचा गुरु, साधी माशी फिरते त्यांचा गुरु, मुंगी त्यांचा गुरु. लक्षात घ्या, ही आपली संस्कृती आहे. याच्या मागे कृतज्ञता हा भाव आहे. म्हणून कायमस्वरूपी जन्मलेल्या पहिल्या श्वासापासून मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवाशी कृतज्ञ राहावं. कोणाशी कृतज्ञ राहावं? सतत त्याचं नाम घ्यावं आणि प्रामाणिकपणे घ्यावं, भक्तिभावानं घ्यावं. पण असं होतं का? प्रामाणिक उत्तर द्या बरं का. असं होतं आपल्याकडून? नाही होत. जर आम्ही जपमाळ घेऊन बसलो तर आम्हाला पटकन आठवतं, अरे जरा बघून येऊया अभिषेक शर्मा आऊट झाला की नाही, नाही का? जर आम्ही पूजा करत असू आणि पोरगं शाळेतून आलं तर आम्ही पूजा करताना त्याला विचारतो, आधी गणितातले मार्क सांग किती पडले आहेत ते. आमचं लक्ष कुठे आहे? पोराला मार्क किती पडले. आमच्याकडून प्रामाणिक भक्ती होत नाही, आमच्याकडून प्रामाणिक नाम घेतलं जात नाही, आमच्याकडून प्रामाणिक पूजा होत नाही. आम्ही कीर्तनात जरी बसलो, आता तुम्ही म्हणाला आला आमच्यावर, नाही का? आम्ही कीर्तनात जरी बसलो तरी 99.99% लोकांचं लक्ष इतक्यात आपल्या घरी आहे, घरातल्या कपाटात आहे, कपाटातल्या गुप्त अशा कप्प्यात आहे. आता सगळ्यांना पटलं आहे की नाही? आहे की नाही? का होतोय? कीर्तनी बैसता. अगदी जर लक्ष नसेल तर झोप तरी येणार. निद्रेला कुमिले कीर्तनी बैसता, निद्रेला कुमिले मन माझे कुंतले विषया सुखा, विषय सुखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. आता लक्षात घ्या की ही गोष्ट, ही कृती आपण मुद्दाम म्हणून करत नाही. आमच्या मनात इच्छा असते देवीची प्रामाणिक सेवा करायची, पण आमच्याकडून ते होत नाही. याचंच नेमकं कारण आहे माया. काय आहे? माया. माया शब्दाची व्याख्या काय आहे माहितीये? काय आहे? फक्त शब्द उलटा करा. यामा
सा माया, या मा सा माया म्हणजे काय? या म्हणजे जे आणि मा म्हणजे नाही. जे नाही ते असतं, आपण ज्याला म्हणतो दिसतं तसं, आणि जे दिसत नाही तेच नेमकं यालाच म्हणतात. म्हणूनच जग. बस साधी सिंपल व्याख्या. काही बेमालूम आपण फसले जातो. एकदा एका बुवाचं कीर्तन सुरू होतं, म्हणजे बुवा देखील कसे फसवतात ते बघा बरं का. एका बुवाचं कीर्तन सुरू होतं आणि बुवाला ना चहा पिण्याची भयंकर असं व्यसन होतं चहा पियाचं. आणि कीर्तन करत असताना त्याला अशी ती तलप आली चहा प्यायची की त्याला थारच होईना. कीर्तनकार बुवाला थारच होईना. कधी एकदा चहा पितो पण कीर्तन सुरू आहे. मग बुवानं आयडिया काय केली, दुर्योधन आणि भीमाचं युद्ध लावलं होतं चरित्र. आणि बुवा म्हणाले दुर्योधना ये असा. दुर्योधन आला, बुवा सांगताय, आणि म्हणाला भीमा अरे आलोच म्हटलं. आणि बुवा जायला गेले. पलीकडच्या हॉटेलात गेले, मस्तपैकी चहा पिताय, तोपर्यंत हे वाजवत होते. लोकांना कळलं नाही, म्हणजे भीमा आलोच. नाटकाचा जो एक भाग झाला हो. क्षणात चहा पिऊन बुवा परत जागेवर आले, कीर्तन परत सुरू झालं. आता मला सांगा, कोणाला काही कळलं नाही याचा अर्थ बुवा खरे वागले होते का? खरे वागले होते का? नाही, ती माया होती. आपल्याला खरं वाटलं, कारण आपण भाबडेपणानं कीर्तन ऐकत होतो, आपण भोळेपणानं कीर्तन ऐकत होतो, आपण श्रद्धेनं कीर्तन ऐकत होतो. बुवाचा खोटेपणा आपल्याला कळला नाही. पण ह्यालाच म्हणतात माया. जे दिसतं तसं ते नसतं, हीच माया आहे. माया कुठे कुठे दिसते हो? माया बऱ्याच ठिकाणी दिसते हो. आपल्याला धाडसामध्ये माया दिसते. माया वाईट नाही, लक्षात घ्या. मायेवर जर नियंत्रण मिळवलं ना तर माया तुम्हाला उच्च शिखरावर नेते, आणि मायेच्या जंजाळामध्ये जर अडकला तर माया तुम्हाला खोलात नेते. मायेवर नियंत्रण मिळवलं तर माया तुम्हाला उच्च शिखरावरही घेऊन जाते. आणि जर फसलात तिच्या मोहजाळात तर अगदी रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही. कुठं कुठं आढळते माया? माया आपल्याला धाडसामध्ये आढळते. धाडस, लोक धाडस करतात सेल्फी काढण्यासाठी. कुठं कुठं त्या आंबोलीच्या टोकावर किती लोक मेली सेल्फी काढताना. नको तिथे धाडस उपयोग नाही हो. धाडस असावं शिवरायांच्या मावळ्यांसारखं, नाही का? लाखो सैनिकांबरोबर मुसलमानांच्या काही आपले हाताच्या बोटावर मोजण्या इतके सैनिक भिडले. काय त्यांचं काय नसेल. शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हावी. शूर सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंका होता कठीण मराव हेच मला भाव. मरून लढाव लढून मराव हेच मला ठाव. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेश धर्मापायी प्राण घेतल भावी. शूर सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काय कुणाची भीती. काय कुणाची भीती. बघा, दोन्ही उदाहरणं मी जाणीवपूर्वक दिली आहेत. त्या काही मावळ्यांनी धाडस केलं चांगल्या कामासाठी, ज्यांची आठवण आपण आजही काढतो. पण सेल्फी काढण्याचं धाडस केलं ते दरीत जाऊन कोसळले, रसातळाला गेले. माया दोघांकडेही सारखे होती. एकानं नियंत्रण मिळवलं आणि मायेचा फायदा उचलला, दुसऱ्याला मायेत फसला आणि दरीत बुडाला. माया मूर्खत्वाला आढळते बघा.
रामदास स्वामी म्हणतात की दोन प्रकारचे मूर्ख आढळतात जगात. एक पडत मूर्ख म्हणजे शिकला सवरलेला मूर्ख आणि दुसरा जातीवंत मूर्ख. शिकला सवरलेला मूर्ख कसा असतो? एका कलेक्टर लेवलच्या अधिकाऱ्याला त्याच्या बायकोनं सांगितलं जावा आणि भाजी घेऊन या बाजारातून. कलेक्टर लेवलचा माणूस गेला भाजी आणायला. टोमॅटो 1 किलो घेतले, घातले पिशवी. कोबी घेतला 2 किलो, घातला पिशवी. फ्लॉवर घेतले 2 किलो, घातले पिशवी. भोपळा घेतला मोठासा, घातला पिशवी. घरी आला कलेक्टर लेवलचा माणूस, हाय फाय शिकलेला. घरी आला, घे भाजी आणली. बायकोने फक्त पिशवी अशी केली, टोमॅटोची धार लागलेली अशी. काय झालं असेल? सगळ्यात खाली काय टाकलं त्यानं? वरती कोबी, वरती फ्लॉवर, वरती भोपळा. काय होणार? याला म्हणतात पडत मूर्ख. आणि काही लोक अशी असतात की जातीवंत मूर्ख, प्रचंड मायेच्या भाषा कडकलेले असतात. जातीवंत म्हणजे त्यांना आपण मूर्ख आहोत हे देखील कळत नाही. एकदा काय झालं, एक शेठजी असे जाडजूड, असे प्रचंड जाडजूड शेठजी, श्रीमंत माणूस आपल्या घरात बसलाय आणि समोरच्या रस्त्यावर एक लहान मुलगा जातोय. तो लहान मुलगा शेठजीकडे बघून हसला. शेठजीला राग आला, बोलवलं त्याला, इकडे मला बघून का हसलास मला बघून? ते लहान पोरगं म्हणाला, मी विचार करतोय तुम्ही मेलात तर या दरवाजातून बाहेर कसे काढायचे. लहान पोरगं काय म्हणतोय? मी विचार करतोय तुम्ही मेलात तर या दरवाजातून एवढ्याशा बाहेर कसे काढायचे. शेठजीला राग आला, अरे एवढूसा पोरगा तू माझ्या मरणाच्या गोष्टी करतोस, थांब तुला डांबूनच ठेवतो. आणि त्या लहान बिचारा निष्पाप पोराला डांबून ठेवला खोलीत. थोड्या वेळाने त्या पोराचा बाप आला, अहो शेठजी माझ्या पोराला काय डांबून ठेवले? अरे का? कळतंय त्या पोराला? अरे काय संस्कार केलायस तू? हे संस्कार केलास? तुझा तो एवढूसा पोर मला विचारतो शेठजी तुम्ही मेलात तर या दरवाजातून बाहेर कसे काढायचे, ही त्याची अक्कल. शेठजी रागावू नका बरं, मी माझ्या पोराला समजावतो. गेला पोराकडे आणि म्हणाला, अरे तुला इतकी सुद्धा अक्कल नाही, दरवाजा तोडून बाहेर काढायचं एवढं सुद्धा कळत नाही. हे वाक्य ऐकलं आणि शेठजी भडकला, दोघांनाही डांबून ठेवलं. आता आजोबा आला म्हणाला, अहो माझ्या मुलाला आणि नातवाला का डांबून ठेवलं? अहो काय सांगू, हे दोघे माझ्या मरणावर उठले. तुमचा नातू म्हणतो दरवाजातून बाहेर कसं काढणार मेल्यानंतर, तर तुमचा पोरगा म्हणतो दरवाजा तोडून म्हणे बाहेर काढणार. काय अक्कल आहे ना? मी सांगतो त्याला. आजोबा गेले आणि म्हणाले, तुम्हाला दोघांनाही अक्कल नाही. हा तुझा काय तुमचा तो प्रश्न म्हणे दरवाजातून बाहेर कशी काढणार, आणि तू रे माझ्या लेका तू म्हणतोस दरवाजा तोडून बाहेर काढणार. अरे दरवाजा तोडायची काय गरज, हातपाय तोडायची ना, जाईल ना सरळ आतमध्ये. हे ऐकलं आणि शेठजीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिघांनाही डांबून ठेवलं. पणजोबा आले सोडवायला. पणजोबा म्हणाले, मी त्याला समजावतो. आणि पणजोबांनी समजावलं, ना दरवाजा फोडण्याची गरज ना हातपाय तोडण्याची गरज, घरात सकटच पेटवून द्या. पंढरीनाथ याला म्हणतात. अहो आपण मूर्ख आहोत हे देखील कळत नाही. कारण का? मायेच्या जंजाळात फसलेले. ही माया प्रत्येकाला छळते बरं का, प्रत्येकाच्या जवळच असते. फक्त जो फसला तो संपला, ज्यानं नियंत्रण मिळवलं तो पुढे गेला. इतकंच पाहूया. पूर्व रंगात आणि उत्तर रंगात जाऊया. म्हणून मूळ पदात रामभाऊ खाडीलकर आपल्याला सांगतात, माया मोह दुरंत मनुष्या, माया मोह दुरंत मनुष्या, माया मोह दुरंत. ज्ञानी योगी पंडित कविजने, ज्ञानी योगी पंडित कविजने, न लगे त्याचा अंत मनुष्या, माया मोह दुरंत मनुष्या, माया मोह दुरंत, माया मोह दुरंत. 2 मिनिटं नामस्मरण करू आणि लगेच चरित्रभान. सर्वांनी टाळी वाजवून मुखानं
नाम घ्या. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्री श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. बोला. श्रीराम जय जय राम. 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 श्रीराम जय जय. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. आई भगवती माता की. मंगलमूर्ती. माया हा विषय आपण आज घेतलाय. मायेच्या जंजाळात कोण अडकला आणि कशी फजिती झाली या आशयाचं चरित्र. प्रसंग असा घडला की कृष्णानं सगळे प्रयत्न केले पण कौरवही ऐकायला तयार नाही आणि पांडवही ऐकायला तयार नाही. दोघे म्हणाले आता जे होईल ते युद्धातच काय ते होईल. एकतर तुम्ही तरी संपाल नाहीतर आम्ही तरी संपू. कौरव देखील ऐकायला तयार नाही. दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर मावेल इतकी देखील जमीन देणार नाही, राज्य देणार नाही, काय ते करून घ्या. शेवटी युद्ध निश्चित झालं. महाभारताचं युद्ध आता होणार आहे. सैन्याची दोन्ही बाजूने जमवाजमव सुरू झाली. युद्धाचे काही नियम ठरवण्यात आले. पहिला नियम समसमतुल्यबळ योद्धे लढतील. दुसरा नियम दोघे लढत असताना तिसऱ्याने मध्ये यायचं नाही, नाही का. आणि तिसरा नियम युद्ध सूर्योदयाला सुरू होईल आणि सूर्यास्ताला संपेल. नियम लक्षात आले. सूर्यास्ताला युद्ध संपणार आहे. कृष्ण कोणाच्या बाजूला आहेत? पांडवांच्या बाजूला आहे. पण कृष्णाचं सैन्य मात्र कोणाच्या बाजूला आहे? कौरवांच्या बाजूला आहे. कृष्णांचं पांडवांवर विशेष प्रेम, त्यामुळं कृष्णानं काही गुप्त बातम्या, काही टिप्स ज्याला म्हणतात त्या पांडवांना दिल्या. त्यापैकी महत्वाची एक गुप्त माहिती किंवा गुप्त सूचना अशी की युद्ध संपल्यानंतर रात्री पहारा आवश्यक आहे.
आपल्या तंबूंभोवती. प्रत्येक राजाचे तंबू थाटलेले होते. युधिष्ठिराचा वेगळा, अर्जुनाचा वेगळा, नकुलाचा वेगळा, सहदेवाचा वेगळा, भीमाचा वेगळा, असे कौरवांचे देखील या बाजूला होते. दुःशासनाचा वेगळा, दुर्योधनाचा वेगळा, शकुनीचा वेगळा, सगळ्यांचे तंबू आहेत. त्याला शिबिर म्हणतात. हे सगळे कापडी तंबू आहेत. कृष्णानं सांगितलं पहारा आवश्यक आहे रात्री. भांडणं व्हायला नको म्हणून पाया लावून दिल्या. एक दिवस युधिष्ठिर पहारा घालेल, दुसऱ्या दिवशी भीम पहारा करेल, तिसऱ्या दिवशी अर्जुन पहारा करेल, चौथ्या दिवशी नकुल पहारा करेल आणि पाचव्या दिवशी सहदेव पहारा करेल. याच्यात एक गमतीचा भाग असा आहे की रणभूमीवर द्रौपदी देखील आहे. आता स्त्रियांनी रणभूमीवर यावं ही गोष्ट जुनी झाली होती, कारण त्याच्या आधी कैकेयी गेली होती युद्धात दशरथाबरोबर आणि मोठा पराक्रम गाजवलाय, नाही का? त्यामुळे द्रौपदी रणभूमीवर आली याच्यात नवल नाहीये. फक्त फरक इतकाच आहे की द्रौपदी लढायला आलेली नाहीये. द्रौपदी आपल्या पतिदेवांची काळजी घेण्यासाठी रणभूमीवर आहे, त्या शिबिरांमध्ये. याच्यात एक उपभाग असा की द्रौपदी 5 पांडवांची पत्नी आहे. किती पांडवांची? 5 पांडवांची पत्नी आहे. आणि कृष्णानं आणि कुंतीनं तिला काही ठराविक दिवस दिले. तितके दिवस ती या नवऱ्याबरोबर राहील, मग दुसरा नवरा. म्हणजे 2 महिने 12 दिवस युधिष्ठिरा बरोबर, 2 महिने 12 दिवस भीमा बरोबर, 2 महिने 12 दिवस अर्जुना बरोबर, 2 महिने 12 दिवस नकुल बरोबर आणि 2 महिने 12 दिवस सहदेवा बरोबर. सध्या द्रौपदी युधिष्ठिरा बरोबर आहे. ही पार्श्वभूमी तुम्हाला आता सांगितली. आता प्रत्यक्ष कथेला सुरुवात. काय झालं? पहिला दिवस आहे युद्धाचा. महाभारतामध्ये प्रचंड असं घनघोर युद्ध सुरू झालेलं आहे. दोन्ही बाजूनी प्रचंड असा रणसंवाद झालाय, नरसंवाद झालाय. तलवारीवर तलवारी पडतायत, भाल्यांवर भाले पडतायत. घोड्यांच्या हत्तीच्या हरामासाचा नुसता चिखल साचलाय. दोन्ही बाजूचं सैन्य मरताय, प्राणपणानं लढताय. आणि पहिला दिवस संपला, सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाला, पहिला दिवस संपला. आज पहारा कोण देणार आहे? बघूया किती कीर्तनात आहेत लोक. पहारा कोण देणार आहे आज? हा, शकुनी, युधिष्ठिर. आज पाळी आहे युधिष्ठिराची. जागते रहो, जागते. तुम्हाला नाही सांगत आहे, पहारा देतोय युधिष्ठिर. युधिष्ठिर पहारा देतोय. या टोकापासून त्या टोकापर्यंत जागते रहो, पहारा देतोय. पहारा संपला. दुसऱ्या दिवशीचं युद्ध सुरू झालं, दुसऱ्या दिवशीचं युद्ध संपलं. आज पाळी आहे भीमाची. कोणाची? भीमाची. गदा युद्धाचा मस्तपैकी सराव केलाय. भीम 8-8 तास सराव करायचा गदा युद्धाचा आणि एका वेळी 200 लिटर दूध प्यायचा. किती किती? आम्हाला 1 कप पिलं तरी कप होतो. हो, 200 लिटर पिणं सोपं आहे, पचवलं पाहिजे. 8-8 तास गदा युद्धाचा सराव तो केला त्यानं. मला सांगा, सरावाशिवाय कोणतीही गोष्ट. आता हे इतकं सुंदर तबला वाजवतात, हे इतकी सुंदर पेटी वाजवतात सरावाशिवाय. मगाशी तिकडे सोनई वाजवत आमचे ते किती सुंदर वाजवत होते. अगदी स्वरात, अगदी कानाला गोड वाटत होतं त्यांचं ते वादन. सरावाशिवाय या गोष्टी आहेत का? नाही हो, सराव लागतो. भीमानं अनेक पराक्रम केले सरावाच्या जोरावर. तो सराव केला, दूध प्याला आणि पहारा देण्यासाठी निघाला. जाते रहो. तिथून तिथपर्यंत त्या टोकापर्यंत परत पाठी आला. युधिष्ठिराचा तंबू जिथं होता त्या तंबूपर्यंत आला. इतक्यात वारा आला जरासा आणि त्या तंबूच्या खिडकीचा दरवाजा, कापड, त्या खिडकीचं कापड वाऱ्यानं जरा वर गेलं. वर गेल्यामुळं भीमाला आतलं दृश्य दिसलं. आतमध्ये आहे द्रौपदी आणि युधिष्ठिर. आतलं दृश्य बघितल्यावर जी तळपायाची आग मस्तकात गेली भीमाच्या. अरे दादा, तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. अरे
काय करतोयस दादा तू? अरे तू कोण आहेस याचा तरी विचार कर. अरे श्रेष्ठ पांडवांपैकी तू आहेस, हे असले कृत्य करतोस? शी शी शी. अरे माझे डोळे का नाही फुटले हे असलं बघण्यापेक्षा? शरम वाटते मला दादा, तुझी शरम वाटते. काय करू? असा राग आला, जोरात गाणं आपटली आणि कसा कसा राग व्यक्त करतोय, पण राग शांत होईना. काय बघितलं होतं? भीमानं दृश्य असं बघितलं होतं की राजा युधिष्ठिर आपल्या बायकोचे पाय चेपतोय आणि बायको दारडूर झोपली. द्रौपदी दारडूर. तुम्ही झोपलात की काय? द्रौपदी दारडूर आणि नवरा काय करतोय? काय नशिबवान हो द्रौपदी. हे दृश्य बघितलं मात्र आणि भीमाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. दादाला शिक्षा झालीच पाहिजे, काही करून शासन झालं पाहिजे. अरे राजा म्हणजे राजा, असली घाणेरडी कृत्य शोभत नाही. क्षत्रिय कसा असावा असा? उद्या जग काय हसेल आम्हाला पांडवांच्या तोंडात शेण झाले. युधिष्ठिराचं हे कृत्य भीमाला आवडलं नाही. काय करावं कळेना, कुणाला सांगू कुणाला सांगू. शेवटी आठवण आली कोणाची? कोणाची आली? अमरावती समान द्वारा नगरी कनकाची. अमरावती समान द्वारा नगरी कनकाची. विलोकिनी दिव्य राजधानी. विलोकिनी कृष्णाच्या तंबूच्या दरवाजाकडे उभं राहिला. धीर होईना. कृष्ण झोपला असेल, जागा कसा करू? धीर होईना. इतक्यात पाठीवर हात पडला. भीमा इतक्या रात्री इथं काय करतोस? पाठीवर बघितलं भीमानं. देवा तू जागा. कृष्ण म्हणाला देवानं झोपून कसं चालेल? देव झोपला तर सगळेच. कृष्ण म्हणाला मी झोपत नसतो. कृष्ण म्हणाला मी झोपत नसतो. तू इथं का आलायस तेवढं सांग पटकन. पहारा टाकून आलायस? काय सांगू कृष्ण तुला? अरे मी असं दृश्य बघितलं दादाच्या महालात, त्या तंबूमध्ये, त्या शिबिरामध्ये, की ते दृश्य मी सांगू नये आणि तू ऐकू नयेस असं दृश्य बघितलं. अरे काय ते स्पष्ट सांग ना, थोड्यात बोलू नकोस. वाजले किती ते तरी बघ, नाही का? असं मी म्हटलं. कृष्णाला नाही. काय म्हणाला? अरे स्पष्ट सांग काय ते. कृष्णा अरे तुला काय सांगू? एखाद्याला इतकं बाईल वेड असावं? हे बघ, बाईल वेडेपणाची उदाहरणं देऊन बसू नकोस. अरे याच्यापूर्वी कितीतरी उदाहरणं आली बाईल वेडेपणाची, माहित नाही का तुला? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणी केली? आई शपथ मी नाही. कोणी केली? विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि ती मेनका समोर आली काय? आणि हम दिल दे चुके सनम. ताबडतोब एका क्षणात 60,000 वर्षाची तपश्चर्या वाया. इतका बाई वेडेपणा असावा? अहो आमचे पराशर ऋषी जे व्यास मुनींचे वडील, हो, आधी काय म्हणायचे? साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. कमी वाटती काकी, कमी वाटती काकी. ब्रह्म साधनेची. साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. साध देती, साध देती, साध देती. तेच पराशर ऋषी जे सांगतायत मी हिमालयाची वाट आक्रमेन कशाला? ध्यानधारणेला. तेच पराशर ऋषी ती कोयाची कन्या सत्यवती, इकडे बघा बरं का, हा,
ती काही बोलणार नाहीये, मीच बोलणार आहे, ती शांत बसणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघून फायदा. हा, तेच पराशर ऋषी, ती कोयाची पोर सत्यवती समोर आली, क्षणात पागळले आणि काय म्हणतात, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. कृषिक आहे तुझ्या दर्शनाचा, कृषिक आहे तुझ्या दर्शनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. बसल्या बसल्या तुला बाईल वेडेपणाची किती उदाहरणं दिली ती बघ. त्यामुळं बाईल वेडेपणाचं मला सांगू नको, नेमकं काय झालंय तितकं सांग. कृष्ण अरे काय सांगू, क्षणभरासाठी वाऱ्यानं पडदा वर केला आणि मला आत्मदृश्य बघितलं मी, तर दादा द्रौपदीचे पाय चिपत होता. काय बघितलं मी सांगतोय तुला. अरे हे किती वाईट आहे कृष्ण, सांग ना. तुला नाही असं वाटलं की दादाला शिक्षा करावी. कृष्ण तू शिक्षा कर. कृष्ण म्हणाला मी करू शकत नाही. तू करू शकत नाहीस म्हणजे तू सुद्धा तुझ्या बायकोचे, अर्थात अरे मी सुद्धा रुक्मिणीचे पाय चेपतो आणि हे मी अभिमानानं सांगतो. तुला त्याच्यात इतकं वाईट का वाटलं मला कळत नाहीये. भीम ऐकायला तयार नाही हो. भीमाला जो संतापाला आदवा तडवा बोलू लागला, शेवटी भीम इतका प्रचंड रागावलाय, ऐकत नाहीये. कृष्णानं ओळखलं, मायेनं जाळ टाकलंय. आपल्या पूर्वरंगाचा विषय आठवला, पूर्वरंगाचा विषय आठवला. हा, याला म्हणतात कीर्तन. पूर्वरंग उत्तर रंगात आठवला पाहिजे. कृष्णानं ओळखलं, भीमावर मायेचं जाळ पसरलंय, आता काहीतरी मलाच करावं लागेल. आणि कृष्णानं भीमाला सांगितलं धर्माला शिक्षा होईल, धर्माला या कृत्याची शिक्षा होईल. बोल कशी देऊ शिक्षा. भीम म्हणाला माझ्या समोर शिक्षा दिली पाहिजे. कृष्ण म्हणाला डन, तथास्तु, दिली. भीम म्हणाला भर सभेत दिली पाहिजे. कृष्ण म्हणाला भर सभेत दिली. आणखी द्रौपदी ही समोर असली पाहिजे शिक्षा देताना. मान्य, सगळ्या गोष्टी मान्य. चल आता तुला सांगतो तेवढं लिहून घे. ही सभा कुठे असणार आहे, ज्या सभेत युधिष्ठिराला शिक्षा होईल. कुठे असणार आहे, अमावास्या शनिश्चर. अमावास्या आणि शनिवार एकत्र आले पाहिजे. म्हणजे नुसती अमावास्या आणि शनिवार नसेल तर उपयोग नाही, किंवा नुसता शनिवार आहे पण अमावास्या नाही तर उपयोग. शनिवार आणि अमावास्या एकत्र आली पाहिजे. बर, मग निषिद्ध काळी म्हणजे रात्री 12 वाजता. हा, रात्री 12 वाजता सभा असणार. हो, रात्री 12 वाजता असणार आहे. कुठं जायचंय, भागीरथीचे काठी पिंपळाचे वृक्षाचे तटी. भागीरथीची काठी एक पिंपळाचा मोठा वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या तटी म्हणजे खाली ही सभा भरणार आहे. आणि ती सभा जाऊन तू बघ, त्या सभेत युधिष्ठिराला शिक्षा होणारच. पण एक अट आहे बरं का, तू त्या सभेला जाऊ नकोस, लांबून सभा बघ. कारण समांतर विषय आला युधिष्ठिराला शिक्षा करताना, तर मग प्रश्न येणार दृश्य बघितलं कोणी, मग सगळी लोक तुझं नाव सांगणार आणि भीमा धृतराष्ट्राच्या आधी तुला शिक्षा होणार. त्यामुळे तू लांबून बघायचं. त्या पिंपळाच्या वृक्षासमोर दुसरा मोठा पिंपळ आहे, त्याच्यावर चढून बस आणि बघ आरामात मॅच बघितल्यासारखं. हा हा म्हणाला ठीक आहे. आला आणि आधी पंचांग उघडून बघितलं, शनिवार कधी आणि अमावास्या, कारण त्यावेळी भिंतीवर कालनिर्णय नसावे होते. कसं असणार नाही का, त्यामुळे पंचांग आधी बघितलं, शनिवार कधी आणि अमावास्या. अरे 2च दिवसावर आहे. जमलं म्हणाला, 2च दिवसांनी शनिवार आणि अमावास्या एकत्र आहे, गेलंच पाहिजे. झालं 2 दिवस पटपट पटपट संपले, युद्धही संपलं, सूर्यास्त झालं. आणि याला आता वेध लागले, कधी एकदा जातो रात्री 12 वाजता त्या भागीरथीचे काठी आणि पिंपळावर चढून बघतो माझ्या दादाला कशी शिक्षा होते ते. भरधाव वेगानं असा रथ सोडला, भरधाव वेगानं असा रथ सोडला आहे. हा, भरधाव वेगानं रथ सोडला आणि बघता 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 भागीरथीचे काठ गाठला, गेला. बघितलं हाच पिंपळ वृक्ष, या पिंपळ वृक्षाच्या खाली शिक्षा होणार आहे. पण मला सभेला जायचं नाहीये.
समोर आणखी एक झाड आहे, त्या झाडावर चढला, एका मस्तपैकी फांदीवर बसला, बाकीच्या फांद्या अशा ओढून घेतल्या, मला कोणी बघता कामा नये, पण मी सगळे दृश्य बघितलं पाहिजे, मला सभा दिसली पाहिजे. फांद्या ओढून घेतल्या आणि अचानक पाऊस सुरू झाला. हो, नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी तारांगण सर्वहि व्यापून गेले, तारांगण सर्वहि व्यापून गेले, नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले, नभमेघानी आक्रमिले. आणि काय असेल तितकं वेळ, आणि समोर बघतोय आता सभा सुरू होईल, आता सभा सुरू होईल. काय झालं, वारा आला, वाऱ्यानं त्या पिंपळाच्या झाडाखालचा सगळा कचरा एका बाजूला गेला आणि मोठंच्या मोठं मैदान ठिकाणी झालं. पावसामुळं जणू काय कोणी सडा संभाषण केलंय असं निरव शांतता, एक मातीचा वास असा सुगंध आला, बरं वाटलं. आणि काही वेळानं 100 माणसं मशाली घेऊन आली, इकडं 50 उभी राहिली, इकडं 50 उभी राहिली, उजेडासाठी. तेव्हा काय लाईटी नव्हत्या, उजेडासाठी राहिली. काही वेळानं आसनं घेऊन लोक आली, 1000 भर तरी आसनं, म्हणजे ज्याला आपण खुर्च्या म्हणतो तशी आसनं मांडली. भीम बघतोय समोरून आसनं मांडतायत लोक. व्यासपीठावर 4 सिंहासनं आणण्यात आली, 2 या बाजूला लावली, 2 या बाजूला लावली आणि मध्ये जागा रिकामी ठेवली आहे. थोड्या वेळानं काही माणसं एक महासिंहासन घेऊन आली. भीम विचार करतो, हे अध्यक्षाचं असणार, हे अध्यक्षाचं असणार. झालं. काही वेळानं अगदी थोडे 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 देव यायला सुरुवात झाली. अग्निदेव आला, वायुदेव आला, चंद्रदेव आला. तुम्ही काय वाटेल तो देव घ्या, रमेश देव, सीमादेव, अजिंक्य देव, सगळे देव आले. हो, सगळे देव आले आणि आपापल्या आसनांवर बसले. आणि थोड्याच वेळानं महादेवांची स्वारी आली. शिव बोला भंडारी, हरी बोला भंडारी, शिव बोला भंडारी, हरी बोला भंडारी, शिव बोला, हरी बोला, शिव बोला, हरी बोला, शिव बोला भंडारी, हरी बोला भंडारी, साधू बोला भंडारी, राजा बोला भंडारी. नमः पार्वती पदे हर हर. महादेव आले, महासिंहासनाला नमस्कार केला आणि एका खुर्चीत जाऊन बसले. भीमाला वाटलं होतं महादेव अध्यक्षपद स्वीकारतील, पण तसं झालं नाही. पुढं विष्णुदेव आले. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हो, गरुडावर बैसोनी, हो, गरुडावर बसवणी आला. गरुडाला सांगितलं तर तिथे लांब जाऊन उभा राहा. सांगितल्या ऐकला. हो, गरुड लांब जाऊन उभा राहिला. महाविष्णू आले, मोठ्या सिंहासनाला नमस्कार केला आणि एका लहान सिंहासनावर जाऊन बसले. भीम म्हणतो, म्हणजे विष्णू सुद्धा अध्यक्ष नाही, ब्रह्मा असतील. ब्रह्मदेव आले, त्यांनी देखील महासिंहासनाला नमस्कार केला आणि एका साध्या खुर्चीवर जाऊन बसले. भीम विचार करतोय, डोकं खाजवतोय, अरे मग अध्यक्ष कोण आहे? इतक्यात इंद्रदेव आले. इंद्रानेही तेच केलं, महासिंहासनाला नमस्कार केला आणि जाऊन एका सिंहासनावर बसला. भीमा डोकं खाजवून केस अगदी गायची फुरसत काय कळेना, कोण आहे अध्यक्ष? आणि इतक्यात अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ऐका जोगवा जोगवा मागीन. भगवती
पात्र म्हणते. हो, आई जगदंबा माता की, सगळ्या देवानी जय जयकार केला. आई भगवती माता की, आई भगवती माता की, आई भगवती माता की. एका पालखीतून ही देवी उतरली. भीमाकडे पाठ आहे. भीम म्हणतो कोण आहे? हीच बहुतेक आता अध्यक्षपद घेणार. आणि त्या देवीनं भीमाकडे पुढा केला आणि भीमानं तोंडात फोटो घातली. अरे ही तर द्रौपदी. अरे द्रौपदीला अध्यक्षपद दिलं कोणी? दुर्गेच्या रूपात आली आहे. दुर्गेच्या रूपात आली आहे ही तर द्रौपदी. बापरे, म्हणजे सगळ्याची अध्यक्ष.